SHM कॉलेज कोपरगावच्या वतीने यूट्यूब लेक्चरमध्ये मी पुन्हा TYBCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। तर आज आपण ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग या सब्जेक्टमधील जो आपण चॅप्टर नंबर 3 सुरू केला होता त्याच्यामधील जो थेरॉटिकल पार्ट होता आपला तो आपला सगळा संपलेला आहे। तर थेरॉटिकल पार्टमध्ये आपण असं शिकलो होतो की इन्शुरन्स क्लेमचे साधारणपणे दोन प्रकार पडतात। लॉस ऑफ स्टॉक म्हणजे आपल्या कंपनीमध्ये एखादा स्टॉक असेल आणि तो डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा एखाद्या इतर कारणामुळे डिस्ट्रॉयड वगैरे होत असेल, नाहीसा होत असेल किंवा खराब होत असेल, उदाहरणार्थ अर्थक्वेक, त्यानंतर फ्लड, थेफ्ट, फायर ऑकर, अशा अनेक कारणांमुळे आपला स्टॉक खराब होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो किंवा त्याचा लॉस वगैरे होऊ शकतो। मग हा जो लॉस आहे स्टॉकचा त्याची भरपाई मिळावी म्हणून आपण जी इन्शुरन्स पॉलिसी काढतो तिला किंवा त्या पॉलिसीला आपण काय म्हणतो की इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक। तर बघा आपण आज जे एक्झाम्पल बघणार आहोत ते ह्याच पद्धतीचं आहे, लॉस ऑफ स्टॉक। नंतर दुसरा प्रकार आहे इन्शुरन्स क्लेमचा तो म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट, म्हणजे आपला स्टॉक लॉस झाल्यामुळं जो काही कंपनीचा फ्युचरमध्ये होणार प्रॉफिट आहे तो जर कमी होत असेल आणि झाला असेल कमी त्याची भरपाई मिळावी म्हणून जी इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते त्याला आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी असं म्हणत असतो। बरेच वेळा एखादी फिक्स असेट्स वगैरे असेल ती पण समजा आपण इन्शुरन्स काढलेला आहे आणि जर ती डिस्ट्रॉईड झाली, खराब झाली, त्याच्यामुळे आपला प्रोडक्शन प्रोसेस काय होऊ शकते, बट स्टॉप होऊ शकते, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी आपल्या स्टॉप होऊ शकतात, त्याच्यामुळे आपला सेल्स कमी होईल, ॲटोमॅटिकली आपला प्रॉफिटसुद्धा कमी होईल। म्हणून हा प्रॉफिटची भरपाई मिळावी म्हणून आपण हा सेकंड टाईपचा जो इन्शुरन्स आहे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट हा सुद्धा आपण काढू शकतो। असे दोन प्रकार आहेत। तर त्याच्यामध्ये आपण पहिला जो प्रकार आहे लॉस ऑफ स्टॉक, ही जी पॉलिसी आहे त्याच्यावर आपण हे एक्झाम्पल याच्यामध्ये बघणार आहोत। बघा एक्झाम्पल मी तुम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवलेलं आहे। आता हे जे एक्झाम्पल आहे ते ॲटलास कंपनीचं आहे। थोडंसं मी सारांश याच्याविषयी सांगतो। ह्या जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जो स्टॉक होता तर तो स्टॉक फायरमुळे काय झाला, बर्न झालेला आहे, डिस्ट्रॉईड झालेला आहे, असं ह्या एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे। तर ह्या एक्झाम्पलमध्ये जी ॲटलास कंपनी आहे तर त्या कंपनीचं जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहेत तर ती साधारणपणे 1 जुलै 2014 टू 31 डिसेंबर 2015 अशा कालावधीची दिलेली आहेत। बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे फिनान्शियल इयर आहे ते स्टार्ट होतं आहे 1 जुलै 2014ला आणि एंड होतं आहे 30 जून 2015ला, म्हणजे 12 महिन्याचं ह्या कंपनीचं काय ते फिनान्शियल इयर आहे। आता बघा आपलं फिनान्शियल इयर कधी संपलेलं आहे, 30 जून 2015ला 2015ला, आणि फायर ऑकर कधी झाली 31 डिसेंबर 2015ला, म्हणजे याचा अर्थ आपलं फिनान्शियल इयर संपल्यानंतर बघा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 6 महिन्यानंतर आपला जो स्टॉक आहे तो काय झाला आहे, डिस्ट्रॉईड झालेला आहे। म्हणजे आपलं फिनान्शियल इयर संपल्यानंतर 6 महिन्यानंतर आपला स्टॉक काय झाला आहे बरं, डिस्ट्रॉईड झालेला आपल्याला दिसून येतो। ओके, तर बघा ह्या इन्फॉर्मेशन आपल्या साधारणपणे ह्या 1.5 वर्षाची आलेली, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015 पर्यंतची इन्फॉर्मेशन आपल्याला आलेली याच्यामध्ये दिसून येते। तर बघा याच्यामध्ये आपल्याला जो स्टॉक आहे 31 डिसेंबर 2015चा जो स्टॉक आहे त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली नाही आहे, आपल्याला ती कॅल्क्युलेट करायची। ओके, हा एक पहिला मुद्दा याच्यामध्ये। तर त्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल। आपण फायनल अकाउंटमध्ये शिकलेलो आहे की ट्रेडिंग अकाउंट काय असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे 11वी पासून। तर ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल पहिल्यांदा। तर ते ट्रेडिंग अकाउंट आपलं साधारणपणे 1 जुलै 2014 टू 30 जून 2015 अशा 12 महिन्याचं एक ट्रेडिंग अकाउंट आपण करू। आता हे का करणार, आपण का करायचं नेमकं आपण असं, तर ते तुम्हाला त्याचं कारण मी सांगतो की त्याचं कारण असं आहे की जो काही क्लोजिंग स्टॉक असेल ह्या 12 महिन्याचा 1 जुलै 2014 पासून ते 30 जून 2015 पर्यंतचा जो 12 महिन्याचा कालावधी आहे, ह्या 12 महिन्याचा जो काही स्टॉक असेल क्लोजिंग स्टॉक तो नेमका किती होता तो आपण फाइंड आउट करू शकतो। हे त्याचं पहिलं कारण आहे। दुसरं कारण म्हणजे त्या 12 महिन्यामध्ये आपला सेल्स किती झाला होता, आपला सेल्स किती झाला होता आणि आपलं प्रॉफिट किती झाला होता त्या 12 महिन्यामध्ये हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। आता सेल्स जेवढा झाला त्याच्या मानाने प्रॉफिट किती झाला, किती टक्के प्रॉफिट झाला हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे आपल्याला। काय फाइंड आउट करायचं, मी आता बोललो तुम्हाला की आपल्याला प्रॉफिट किती झाला, ग्रॉस प्रॉफिट किती झाला आणि आपला सेल्स किती झाला हे आपल्याला कशावरून कळेल, त्या 12 महिन्याचं ट्रेडिंग अकाउंट तयार केलं की आपल्याला ते समजून जाईल, आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येईल। आणि मग जेवढा सेल झाला आहे त्याच्या मानाने प्रॉफिट किती झाला
ग्रॉस प्रॉफिट किती झाला याची पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. उदाहरणार्थ 1 लाख रुपयाचा सेल झाला आणि 20,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, याचा अर्थ आपण सांगू शकतो सरळ की 20% प्रॉफिट झाला. ओके, म्हणजे सेल्सच्या मानाने प्रॉफिट किती झाला, 20% प्रॉफिट झाला. हे आपल्याला त्या पहिल्या 12 महिन्याच्या ट्रेडिंग अकाउंटवरून कळेल. आपल्याला पुढचं एक ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. ते स्टार्टिंग कधी होईल माहिती आहे का, 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015. कारण 31 डिसेंबरला काय झालेलं बरं, फायर ऑकर आलेली आहे, म्हणजे फायर आलेली आणि आपलं स्टॉक काय झालं, बर्न झालं, डिस्ट्रॉईड झाला आहे. म्हणून आपलं एक मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल की जे 6 महिन्याचं असेल. कधीपासून, 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015चं असं 6 महिन्याचं आपलं एक ट्रेडिंग अकाउंट असेल. आता बघा याच्यावर आपल्याला काय शोधायचं माहिती आहे का, आता बघा ह्याच्यामध्ये सगळं मी तुम्हाला सारांश सांगतो की आपल्याला हे सगळं करायचं आहे, आता सोल्युशन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय करणार आहोत ते तुम्हाला मी आता सांगून टाकतोय. तर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आपल्या साधारणपणे बघा तर 1 जुलै 2015 पासून ते 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या कालावधीचा काही ओपनिंग स्टॉक असेल, परचेस असेल, सेल्स असेल, हे सगळं आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. आणि जो काही सेल्स आहे, ओके सेल्स आहे, तो त्या सेल्सवरून आपलं काय करायचं आहे, प्रॉफिट किती टक्के होणार आहे. उदाहरणार्थ मागच्या वर्षी प्रॉफिट 20% झाला, तसंच ह्या वर्षी पण 20% होईल असं आपण सांगू शकतो. आपण असं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. म्हणजे ह्या वर्षीचं ग्रॉस प्रॉफिट किती आहे ह्या 6 महिन्याचा हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. आणि आपण एकदा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला की त्याच्यावर आपल्याला क्लोजिंग स्टॉक कळेल आणि क्लोजिंग स्टॉक किती होता ते आपल्याला समजलं की मग स्टॉक किती रुपयाचा होता आणि तो किती रुपयाचा बर्न झाला हे आपल्याला कळेल. त्यासाठी मला वाटतं आपण एकदा सोल्युशनला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रेडिंग अकाउंट आखायचं आहे. मी पटकन ते आखून घेतो, ड्रॉ करून घेतो. ट्रेडिंग अकाउंट आखण्याच्या अगोदर आपल्याला काही छोट्याशा वर्क नोट करायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला हे समोर लिहून ठेवलेलं आहे. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये अशी एक अमाऊंट ॲडजस्टमेंट आहे की काय सांगितलं आहे ते तुम्ही समजून घ्या एकदा, की हे एक्झाम्पलमध्ये जे काही स्टॉक्स आलेले आहेत ना, ओपनिंग स्टॉक असेल किंवा क्लोजिंग स्टॉक वगैरे असेल, तर ते हे जे 12 महिन्याचे पहिले स्टॉक आहे 1 जुलै 2014 ते 30 जून 2015 ह्या कालावधीचा जो काही ओपनिंग स्टॉक असेल किंवा क्लोजिंग स्टॉक असेल, तर ते स्टॉक कसे बघा, ते स्टॉक कसे माहिती आहे का, 10% कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त दाखवलेले आहे. म्हणजे 100 रुपयाचा स्टॉक असेल तर तो 110 रुपयांनी दाखवलेला आहे आपल्या ह्या एक्झाम्पलमध्ये. मग आपल्याला काय करायला पाहिजे बरं, त्या स्टॉकची 100% म्हणजे करेक्ट कॉस्ट प्राईस आपण फाइंड आउट करायला पाहिजे. तर ते आपण एकदा करून घेऊया वर्किंग नोटमध्ये. बघा एकदा एक छोटासा फॉर्म्युला आपण मांडतोय की बघा कॉस्ट प्राईस, एक छोटा फॉर्म्युला कसा मांडायचा तुम्हाला सगळ्यांना समजेल तो. बघा कॉस्ट प्राईस ₹100 मानायची, ₹100. कॉस्ट प्राईस किती आहे, 100 रुपये मानायची. बघा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. प्लस जो ओव्हर व्हॅल्यूड झालाय, ओव्हर व्हॅल्यूड किती झालाय, 10% ओव्हर व्हॅल्यूड झालाय. तर याच्यामध्ये दाखवायचं आहे व्हॅल्युएशन ॲट 10% अबोव कॉस्ट. म्हणजे कॉस्ट प्राईसच्या 10% स्टॉक जास्त दाखवले गेलेला आहे. कॉस्ट प्राईस आपण किती अझ्युम केली, 100 रुपये नाही का. मग आपला व्हॅल्युएशन ॲट 10% अबोव कॉस्ट म्हणजे ह्या कॉस्ट प्राईसचे 10% किती आले, 10 रुपये, ₹10. म्हणजे 100 रुपयाची जर कॉस्ट प्राईस असेल तर अबोव कॉस्ट 10% आहे, म्हणजे कॉस्ट प्राईसच्या 10% जास्त दाखवलेला आहे आपला स्टॉक, तो किती असेल, 10 रुपये. मग इज इक्वल टू आपल्याला काय कळेल बरं, सध्याची जी प्राईस आहे ओव्हर व्हॅल्यूड कॉस्ट कळेल. इज इक्वल टू ओव्हर व्हॅल्यूड कॉस्ट किती येईल ती, ₹110. म्हणजे कॉस्ट प्राईस आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेली नाही आहे, ओव्हर व्हॅल्यूड प्राईस दिलेली आहे. ती ओव्हर व्हॅल्यूड कितीने झालेली आहे, 10% ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे. म्हणजे कॉस्ट प्राईस जेव्हा 100 रुपयाची असेल त्यावेळेस 10% 10 रुपये. म्हणजे सध्या आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे स्टॉक दिलेले आहे ते 110 रुपये आहे. आपल्याला काय शोधायचे, 100 शोधायचे, त्याची कॉस्ट प्राईस शोधायची आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 प्रकारचे स्टॉक दिले, 2 तारखे स्टॉक दिले. एक म्हणजे ओपनिंग स्टॉक 1 जुलै 2014चा आणि एक क्लोजिंग स्टॉक 30 जून 2015चा. म्हणजे पहिल्या जे आपलं 12 मंथचं फिनान्शियल इयर आहे त्या फिनान्शियल इयरचं ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक असे आपल्या दोन्ही पण इथं दिलेले आहेत, परंतु ते ओव्हर व्हॅल्यूडने दिलेले आहे. आपल्याला ते कॉस्ट प्राईसने कॅल्क्युलेट करून घ्यायचे. बघा
मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहून घेऊ, पहिलं वर्क नोट आपल्याला करता येईल की स्टॉक पहिला कोणता दिला तो एकदा आपण बघूया. स्टॉक ऑन 1 जुलै 2014 किती दिला आहे ते आपण एकदा बघूया. तो दिला आहे 44,000. हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा, इफ 110 इज इक्वल टू ₹44,000, therefore what is for 100, असं क्वेश्चन मार्क आपल्याला करता येईल. म्हणजे एकदम सिम्पल आहे. तुम्हाला मी आता सांगितलं होतं की एक्झाम्पलमध्ये आपला स्टॉक हा 10% जास्त दिलेला आहे, ओव्हर व्हॅल्यूने दिलेला आहे. म्हणजे 100 रुपयाचा असेल तर तो 110 रुपयांनी दाखवलेला आहे. मग बघा, 110 म्हणजे जर 44,000 असेल, कारण 44,000 हे ओव्हर व्हॅल्यूड आहे 10%ने. म्हणजे इफ जर 110 म्हणजे 44,000 असेल तर 100 म्हणजे किती? 100 म्हणजे काय? कॉस्ट प्राईस. इथं बघा समोर आहे तुमच्या समोर कॉस्ट प्राईस. एकदम सिम्पल याचं कॅल्क्युलेशन आपण करत असतो. मी समोर घेतो बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण याच्यामध्ये करू शकतो. 100 इंटू 44,000 डिवाइड बाय 110. बघा, कॉमन 0 एक आपण काढून टाकूया. 4400 आहे, त्याला 11ने भाग जातो, तो देऊन टाकू. 11 1 11, 11 चौक 44, 2 शून्य आहे तसे. आणि 100 गुणिले 400, बरोबर उत्तर आपलं आलं 40,000. म्हणजे हा आपला काय झाला? कॉस्ट प्राईस झाली. ओपनिंग स्टॉकची काय झाली? कॉस्ट प्राईस झाली. अशीच आपल्याला एक क्लोजिंग स्टॉक पण दिलेला आहे. स्टॉक ऑन 30th जून 2015 हा एक आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. त्याचं पण आपल्याला सेम अशीच प्रोसेस करायची. इफ 110 इक्वल टू रुपीज, एक्झाम्पलमध्ये किती ते बघतो मी. क्लोजिंग स्टॉक किती दिलेलं आहे? 30,800. सो व्हॉट इज फॉर, देअरफॉर फॉर 100 व्हॉट इज. म्हणजे 110 म्हणजे 30,800, कारण हा ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर 100 म्हणजे किती? 100 हा आपल्याला काय करायचे? कॉस्ट प्राईस काढायची. बघा समोरच घेतो मी, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 100 इंटू 30,800 डिवाइड बाय 110. बघा 0 कॉमन आहे, कॉमन आहे. 11ने याला भाग जातो. 11 1 11, 11 2 22, 8 उरले 88 झाले. 11 8 88 आणि हा शून्य आहे तसा. 100 गुणिले 280, 280 आणि 2 शून्य देऊन टाका. याचा अर्थ आपला क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईस किती आली? 28,000. आता बघा, हे आपण काय कॅल्क्युलेट केलं? कारण आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. मी आता सांगितलं तुम्हाला, मागच्या 12 महिन्याचं आपलं काय करायचं? ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. 1 जुलै 2014 ते 30 जून 2015 हे 12 महिन्याचं आपलं काय करायचं? ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. आणि ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं म्हटलं की ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून आपण ह्या ओपनिंग स्टॉकची आणि क्लोजिंग स्टॉकची जी ओव्हर व्हॅल्यूड झालेली होती ना, त्या ओव्हर व्हॅल्यूडवरून आपण काय केलं? करेक्ट त्याची कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करून घेतली. आणि त्याच्यानुसार आपण काय करत आहोत? आता एक्झाम्पलला जे वर्क नोट आहे जसं आपलं संपलेलं आहे. आता आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करत आहोत. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आपल्याला. इन द बुक्स ऑफ ॲटलास लिमिटेड अहमदाबाद, ट्रेडिंग अकाउंट for the year ended 30th June 2015. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला 1.5 वर्षाची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर ह्या 1.5 वर्षाच्या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे की जे पहिलं 12 महिन्याचा जो ट्रेडिंग अकाउंट आहे तो आपल्याला तयार करून घ्यावा लागेल. त्याच्यामुळे आपण पहिल्या 12 महिन्याचं काय करतोय? ट्रेडिंग अकाउंट तयार करत आहोत. बघा
पर्टिक्युलर इनर, पुन्हा पर्टिक्युलर इनर कॉलम अमाऊंटचा आणि आउटर कॉलम अमाऊंटचा असे साधारणपणे कॉलम असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही क्रेडिट साईट असेल, ही डेबिट साईट असेल. पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज अशा प्रकारे आपलं ट्रेडिंग अकाउंट इथं आपलं अकाउंट झालेलं आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, हे जे मागच्या 12 महिन्याचं आहे ट्रेडिंग अकाउंट, याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक वगैरे किंवा प्रॉफिट हा आहे तो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ठीक आहे, असू द्या. तर पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंटला घेत असतो तो म्हणजे ओपनिंग स्टॉक. आपल्या सगळ्यांना हे परिचयच आहे. टू ओपनिंग स्टॉक. आताच आपण मग अशी ओपनिंग स्टॉक कॅल्क्युलेट केला होता, तो किती आला होता 40,000. जस्ट आपण आता मग वर्क नोटमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे 40,000 झालं. ओपनिंग स्टॉक झालेलं आहे. पुढचं बघा, एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे परचेसेस फॉर द इयर एंडेड 30 जून 2015. परचेसेस टू म्हणजे ह्या 12 महिन्यामध्ये परचेसेस किती होते, अमाऊंट त्याची बघा एक्झाम्पलमध्ये आलेली आहे 51,800. इनरलाच ठेवायचे, करण्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 51,800 परचेसेस आहे. चला पुढे, रिटर्न्स आउटवर्ड फॉर द इयर 2014-15 800. म्हणजे आता रिटर्न्स आउटवर्ड. आता रिटर्न्स आउटवर्ड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण मटेरियल परचेस केलं असतं त्यावेळेस ते आपल्याकडे येतं, इनवर्ड होतं आणि आपल्याकडून पुन्हा परत जातं, याला आपण काय म्हणतो आउटवर्ड असं म्हणतो असतो. म्हणजे आपण जे मटेरियल परचेस केलं त्याच्यापैकी काही खराब असेल, डॅमेज वगैरे असेल नाही का, त्याच्यामुळे डिफेक्टिव्ह वगैरे असेल, त्याच्यामुळे आपण ते परत केलं. रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न आपण काय करत असतो, परचेसमधून मायनस करत असतो. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न, जे आपण परचेस केलं त्याच्यापैकी काही परत केलं त्याला आपण परचेस रिटर्न म्हणतो असतो, रिटर्न आउटवर्ड वगैरे म्हणतो असतो. मग इथं मग बघा, लेस रिटर्न आउटवर्ड 800 अमाऊंट त्याची 800. बाहेरच्या कॉलमला त्याची लगेच बेरीज वजाबाकी करून टाकू, मायनस उत्तर आलं त्याचं 51,000 ओनली. 51,000 त्याचं काय आलं आहे, आन्सर आलेलं आहे. चला पुढे, कॅरेज इनवर्ड फॉर द इयर 2014-15. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, गुड्स परचेस करत असताना ते आपल्याकडे इनवर्ड होतात, येतात आपल्याला. येत असताना आपण त्याच्या वाहतुकीचा खर्च, कॅरेजचा खर्च आपण पेड केला, त्याला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणतो असतो. ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. बघा एक्झाम्पलमध्ये त्याची अमाऊंट किती आहे, 9,000 रुपये त्याची अमाऊंट आलेली, ती आपण घेऊया. टू कॅरेज इनवर्ड 9,000 डायरेक्ट आउटरला येऊन जाईल 9,000. चला पुढे, सेल्स फॉर द इयर एंडेड 30 जून 2015. म्हणजे 12 महिन्याचा सेल्स किती आहे, 90,700. आता सेल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्रेडिट साईडला बाय सेल्स 90,700 हा आला सेल्स. याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळे मी तो इनरला घेतलेला आहे. बघा, रिटर्न्स इनवर्ड फॉर द इयर 14-15 त्याची अमाऊंट आहे 700 रुपये. आता रिटर्न इनवर्ड म्हणजे काय, आपण सेल्स केलं तेव्हा गुड्स आपल्याकडून बाहेर गेल्या आणि त्या बाहेर गेलेल्या काही डिफेक्टिव्ह गुड्स असतील त्यांनी परत आपल्या सप्लायरने आपलं परत केलं, त्याला आपण रिटर्न इनवर्ड असं म्हणतो असतो. म्हणजे त्याला आपण सेल्स रिटर्न पण असं म्हणतो असतो. ठीक आहे, त्याची अमाऊंट आहे 700 रुपये. लेस रिटर्न इनवर्ड. इनवर्ड म्हणजे आपल्याकडे येणं, इनवर्ड 700. आउटरला येईल 90,000. अशा प्रकारे आलो इथपर्यंत आपण. चला पुढे, स्टॉक ऑन 30 जून 2015 30,800. म्हणजे जो स्टॉक आहे 30 जून 2015चा, म्हणजे हे इयर संपलं कधी आपलं 30 जून 2015ला, त्याची अमाऊंट किती 30,800. पण ती ओव्हर व्हॅल्यूड झालेली होती, त्याच्यावर आपण ॲडजस्टमेंट करून घेतली होती आणि त्याची करेक्ट कॉस्ट प्राईस आपण कॅल्क्युलेट केली होती 28,000 रुपये. त्याच्यामुळं ती 28,000 रुपये आपण इथं घ्यायला पाहिजे. आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलं, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. मग आता जी 30 जून 15ची जी व्हॅल्यू आहे स्टॉकची, त्याला आपण काय म्हणणार, क्लोजिंग स्टॉक. पण आता मग आपण त्याची वर्क नोट केलेली आहे. जरी 30,800 असेल तर पण त्याची खरी कॉस्ट प्राईस किती आहे बघा, क्लोजिंग स्टॉक त्याची खरी कॉस्ट प्राईस आहे 28,000. आपण जस्ट मग अशी पहिली वर्क नोट केलेली आहे, कळेल तुम्हाला सगळ्यांना 28,000 रुपये. अशा प्रकारे आपलं हे
ॲडजस्टमेंट सगळ्या आपल्या झालेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट जे आपलं आहे 30 जून 2015ला एंड झालं आहे. हे 12 महिन्याचं आहे. 1 जुलै 2014 ते 30 जून 2015चं आपलं जे ट्रेडिंग अकाउंट आहे ते इथं संपलेलं आहे. आता त्याच्यातून आपण काय करतोय, याची टोटल करून लगेच आपण ग्रॉस प्रॉफिट वगैरे किंवा ग्रॉस लॉस वगैरे आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. बघा इथं आपण जर बेरीज केली तर बघा बेरीज किती येते बरं, ही साईड जास्त येते बघा, 1,18,000 येते. 1,18,000. ओके. आता याची बेरीज किती येते बरं, 9 आणि 51 60,000, 60 आणि 40 1,00,000, म्हणजे 18,000चा फरक आला. आता फरक ह्या बाजूला आला त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, टू ग्रॉस प्रॉफिट. ही काय आपली बॅलन्सिंग फिगर आहे, म्हणजे आपण शेवटी शोधून काढली आहे बॅलन्सिंग फिगर. ओके. अशा प्रकारे आपले ट्रेडिंग अकाउंट इथं संपलेलं आहे. तर बघा याच्यावरून आपलं काय काय कळतंय, हे आपण काय केलं ट्रेडिंग अकाउंट, त्याच्या मागचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो इथं. कारण आपल्याला काय शोधायचं आहे बरं, की किती टक्के प्रॉफिट होतोय नेमका, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, सेल्स किती झाला आणि प्रॉफिट किती झाला. याच्यावरून आपल्याला काय कळलं की किती टक्के प्रॉफिट झाला. आता बघा सेल्स किती आहे 90,000, प्रॉफिट किती आहे 18,000, म्हणजे 90,000 प्रॉफिट किती झाला 18,000. मग किती टक्के प्रॉफिट झाला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. पुढची वर्क आपले असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ आता पर्सेंटेज काढायचं आपलं प्रॉफिटचं. बघा कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक, सॉरी कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट म्हणजे किती सेल्स केला आणि किती प्रॉफिट झाला. सेल्स किती केला आहे आपण, तुमच्या समोरच आहे, 90,000चा सेल केलेला आहे बघा, 90,000चा सेल आहे. 90,000ला किती प्रॉफिट झाला आपल्याला 18,000. त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन असणार आहे. त्याचं फॉर्म्युला छोटा आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कशाचा सांगितलं तुम्हाला मी, किती टक्के प्रॉफिट झाला, प्रॉफिटचं पर्सेंटेज किती आहे सेल्सच्या मानाने. मग ग्रॉस प्रॉफिट किती झाला 18,000, 18,000. सेल्स किती आपला 90,000 इंटू 100. पर्सेंटेजमध्ये आन्सर असेल आपलं, हे रुपीजमध्ये आहे बघा, 2 0 2 0, हे 2 गेले, हे 2 गेले. आता 180 भागिले 9, 9 दुने 18 आणि 0 आहे तसा 20%. म्हणजे आपला प्रॉफिट किती मिळतोय 20% प्रॉफिट मिळतोय. म्हणजे 100 रुपयाच्या गुड्स आपण सेल केल्या की आपल्याला 20 रुपये काय होतोय प्रॉफिट होते. तर अशा प्रकारे हे आपलं काय म्हणता येईल, आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आहे आपलं मागच्या वर्षाचं, त्याचं सेल्स पाहिलं आपण, ग्रॉस प्रॉफिट पाहिलं आपण, आणि त्याच्यावरून किती टक्के प्रॉफिट झाला मागच्या वर्षी आपल्याला सेल्सच्या मानाने 20% झाला. आता हे तुम्हाला कळेल की मी काय कॅल्क्युलेट केलं आहे. बघा पुढचं आपल्याला अजून एक ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. आता बघा फायर ऑकर किती झाली होती 31 डिसेंबर 2015ला, 31 डिसेंबर 2015ला फायर ऑकर झाली होती. ओके. आता फायर ऑकर झाली 31 डिसेंबर 2015ला. आपलं जे ट्रेडिंग अकाउंट होतं मागच्या वर्षाचं 12 महिन्याचं ट्रेडिंग अकाउंट कधीचं होतं 30 जून 2015चं. याचा अर्थ आपल्याला 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015 ह्या 6 महिन्याचं आपलं एक ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. त्याला म्हणायचं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ही डेबिट साईट आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर. आता इयर नाही म्हणता यायचं आपल्याला, फॉर द पिरियड, फॉर द पिरियड म्हणजे किती कालावधीचं आहे हे आपण इथं बघणार आहोत. फॉर द पिरियड 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015. हे असं आपलं 6 महिन्याचं आपल्याला एक ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. सेम त्याचे कॉलम वगैरे सारखेच असतील. छोटंसं ट्रेडिंग अकाउंट आहे हे, म्हणजे त्या पुढच्या 6 महिन्याची जी इन्फॉर्मेशन दिली आहेत ना ती याच्यामध्ये आपल्याला घ्यायची. ओके. तर बघा आता आपण जे ट्रेडिंग अकाउंट तयार केलं होतं त्याच्यामध्ये जो क्लोजिंग स्टॉक होता तो कधीचा होता
30 जून 2015चा आणि त्याच्यानंतर पुढची तारीख किती 1 जुलै 2015. याचा अर्थ मागच्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक ह्या वर्षाचा काय असेल ओपनिंग स्टॉक असेल. मग आपण तिथं तो घेऊन टाकू टू ओपनिंग स्टॉक. जस्ट आपण जो क्लोजिंग स्टॉक घेतला होता तो इथं काय असेल ओपनिंग स्टॉक असेल. आता बघा क्लोजिंग स्टॉक किती होता मागच्या वर्षाचा 28,000. तो ह्या वर्षाचा काय असेल ओपनिंग स्टॉक असेल 28,000 घेऊन टाकला आपण. बघा पुढं ह्या 6 महिन्याविषयी जी इन्फॉर्मेशन आली आहे ते आपण इथे एकदा घेऊन टाकू. बघा परचेसेस फॉर 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015 ह्या 6 महिन्यासाठी परचेसेस किती झाले बरं. अमाऊंट त्याची आली 32,400 घेऊन टाकू आपण परचेसेसची. टू एक्झाम्पल मग तुम्हाला कळून जाईल. परचेसेस या 6 महिन्यासाठी परचेसेस कितीचे केले आपण 32,400चे. इनरलाच घ्यायचे कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट असणार आहे 32,400. बघा पुढचं बघा रिटर्न्स टू सप्लायर्स फ्रॉम 1 जुलै 2015 टू 31 डिसेंबर 2015 400. म्हणजे आपण जे सप्लायर आहे ज्यांनी आपल्याला गुड्स आपल्याला दिल्या होत्या याचा अर्थ आपण परचेस केल्या होत्या त्यांना 400 रुपयाचे गुड्स काय केले आपण परत केलेले आहे. याचा अर्थ ते असेल परचेस रिटर्न लेस रिटर्न्स टू सप्लायर्स. 400 रुपयाचे गुड्स आपण सप्लायरला काय केलं परत केल्या. उत्तर किती आलं 32,000. ओके चला पुढचा अमाऊंट आहे कॅरेज इनवर्ड फॉर द पिरियड 1 जुलै 15 टू 31 डिसेंबर 2015 4,000. आता कॅरेज इनवर्ड याची पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला करत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट त्याची आहे 4,000 घेऊन टाकायचे लगेच 4,000. ओके चला पुढचं अमाऊंट आहे बघा कॅरेज इनवर्ड झाला. सेल्स फ्रॉम 1 जुलै 15 टू 31 डिसेंबर 2015 50,800. म्हणजे हा 6 महिन्याचा सेल्स त्यांनी सांगितला आहे 50,800. बाय सेल्स याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे इनरला घेतोय 50,800. बघा चला पुढे रिटर्न्स फ्रॉम कस्टमर्स. कस्टमर म्हणजे कोण आपण ज्यांना सेल्स केला होता त्यांनी आपल्या काही वस्तू परत केल्या. रिटर्न्स फ्रॉम कस्टमर्स फ्रॉम 1 जुलै 15 टू 31 डिसेंबर 2015 800. म्हणजे आपण 6 महिन्यामध्ये आपल्याला कस्टमरने गुड्स परत केल्या म्हणजे रिटर्न आहे त्या सेल्स रिटर्न आहे थोडक्यात. रिटर्न्स फ्रॉम कस्टमर्स 800. कस्टमरने आपल्या 800 रुपयाचे गुड्स परत केले. उत्तर किती आलं 50,000. अशा प्रकारे इथपर्यंत आपण आलेलो आहे. चला पुढे अजून काही इन्फॉर्मेशन आली आहे. आता स्टॉकविषयी जी इन्फॉर्मेशन आहे 10% ओव्हर व्हॅल्यूड वगैरे आपण ते बघितलंय आता मग अशी पाहिलंय. अशा प्रकारे आपलं हे जे सगळ्या पोस्टिंग आहे ह्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या करून झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या आता इथं आपल्याला काम करायचं आहे की मागच्या वर्षी आपला प्रॉफिट किती झाला होता 20%. म्हणजे 90,000 सेल होता आणि 18,000 प्रॉफिट होता म्हणजे 20% प्रॉफिट झालं सेल्सच्या. यावर्षी सेल्स किती आहे 50,000. प्रॉफिट किती झाला 20% प्रॉफिट होणार आहे. हे आपण आता इथं करू शकतो. टू ग्रॉस प्रॉफिट. बघा हां ग्रॉस प्रॉफिटच्या अगोदर आपल्याला एक पोस्टिंग करता येईल आपली इथं ती म्हणजे क्लोजिंग स्टॉकची. ओके तर बघा क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट बघा आपण जस्ट जी वर्किंग नोट पहिली केली होती बघा आठवतं सगळ्यांना. दुसरी वर्किंग नोट होती बघा आपण जे एक्झाम्पल स्टार्ट केलं त्याच्यामध्ये 28,000चं काय आलं होतं आपला क्लोजिंग स्टॉक होता पण ती ओव्हर व्हॅल्यूड होती आणि आपण काय केलं त्याच्यावरून त्याची कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट केली ती किती आली होती 24,000. तर ती इथं बघा सॉरी स्टॉक ऑन 30 जून 2015 ऑलरेडी ते घेतलेले सॉरी त्याच्यामुळे इथं स्टॉकची काय अमाऊंट इथं घेता येणार नाही आहे. तर त्यासाठी आता मी तुम्हाला सांगितलं की सेल्स किती 50,000 प्रॉफिट किती होता मागच्या वर्षी 20% ग्रॉस प्रॉफिट म्हणून आपण सुद्धा ह्या वर्षी तसंच करणार ₹50,000 इंटू 20/100 असं का केलं आपण कारण मागच्या वर्षी प्रॉफिट किती झाला आपला 20% 90,000 सेल होता आणि 8,000चा प्रॉफिट होता 20% आपण प्रॉफिटची टक्केवारी काढली होती रेट प्रॉफिटचा काढला होता. यावर्षी सुद्धा तो 20%च राहणार आहे ह्या 6 महिन्यासाठी म्हणून 50,000च्या 20% किती येतात 10,000. अशा प्रकारे इथपर्यंत आपण आलेलो ग्रॉस प्रॉफिट आपण
आता कॅल्क्युलेट करून घेतला आहे. कसं केलं आपल्याला कळलं आहे सगळ्यांना. आता आपल्याला अजून क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा करणार आपण, हे सगळं क्लोज करून आपण क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करणार. क्लोज करून एकदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू म्हणजे आपल्याला काय कळेल, ट्रेडिंग अकाउंटची जी क्लोजिंग स्टॉक आहे तो कळेल. इथं किती 50,000, इकडे किती बघा 28,000, 32,000 किती झाले 60,000. 60 आणि 4 64, 64 आणि 10 74, 74,000. इकडे बघा 74,000. आता दोघांमधला फरक किती आला 24,000. याला काय म्हणायचं, बाय क्लोजिंग स्टॉक. ही बॅलन्सिंग फिगर आहे क्लोजिंग स्टॉक. याला काय म्हणायचं, बॅलन्सिंग फिगर. आपण शेवटी कॅल्क्युलेट केली म्हणून त्याला बॅलन्सिंग फिगर असं म्हणून. सोपं आहे खूप. म्हणजे बघा ह्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं, सगळ्या पोस्टिंग करून घेतल्या ज्या आहे त्या. नंतर आपण काय केलं, जेवढा सेल झाला त्याच्या 20% प्रॉफिट किती झाला आपल्याला 10%. हे आपण 20% कुठून घेतले, मग अशा आपण जे कॅल्क्युलेशन केलं आहे वर्क नोटमध्ये तुम्हाला ते सगळ्यांना माहीतच आहे. जस्ट आपण याच्या अगोदर घेतला. अशा प्रकारे आपलं हे ट्रेडिंग अकाउंट मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे बघा आता इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे. फायर ऑफर कधी झाली होती 31 डिसेंबर 2015ला. ह्या तारखेला आपला क्लोजिंग स्टॉक किती होता 24,000चा. आणि हा 24,000 रुपयाचा स्टॉक काय झाला, बर्न झाला, डिस्ट्रॉईड झाला. ओके, त्याच्याविषयी अजून एक इन्फॉर्मेशन आली आहे, त्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहे. बघा द अमाऊंट ऑफ द पॉलिसी वॉज ₹21,000. म्हणजे जरी आपला स्टॉक 24,000चा असला तरी आपण इन्शुरन्स पॉलिसी कितीची काढली होती, फक्त 21,000ची. म्हणजे आपला स्टॉक 24,000चा आहे परंतु आपण इन्शुरन्स पॉलिसी कितीची काढली होती, फक्त 21,000ची. याचा अर्थ 3,000 रुपयाने आपण इन्शुरन्स पॉलिसी काय केली होती, कमी काढली होती नाही का. त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज क्लॉज वापरावं लागेल. मी तुम्हाला यूट्यूबच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं आहे ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय. यूट्यूबच्या नाही सॉरी गुगल मीटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं मी ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय. म्हणजेच पॉलिसीच्या अमाऊंटपेक्षा स्टॉकच्या अमाऊंट कशी आहे, जास्त आहे, म्हणून इथं आपल्याला ॲव्हरेज क्लॉज वापरावं लागेल. त्याच्या आधी आपण काय करूया, नेमका स्टॉक किती डिस्ट्रॉईड झाला हे आपण कॅल्क्युलेट करूया. मग पुढची वर्क नोट आपल्याला करायची कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर. म्हणजे फायरमध्ये स्टॉक किती डिस्ट्रॉईड झाला आपला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा स्टॉक कितीचा होता 24,000चा. बघा इथं आपण अमाऊंट घेऊ व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे ज्या दिवशी फायर आली त्या दिवशी स्टॉक कितीच होता आपला 24,000चा 24,000चा. लेस स्टॉक सेव्ड म्हणजे काय, जरी 24,000 रुपयाचा स्टॉक होता त्याला आग लागली किंवा डिस्ट्रॉईड झाला फायरमुळे तरी पण त्याच्याऐवजी आपण 4,000 रुपयाचा स्टॉक काय केला, वाचवला, सेव्ह केला. म्हणजे 24,000पैकी 4,000 रुपयाचा स्टॉक काय किती जळाला असेल, फक्त 20,000चा -4,000. इथं किती उत्तर येईल 20,000. याला काय म्हणायचं, देअरफॉर स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर किती आहे 20,000. आता बघा आपल्याकडे 3 अमाऊंट आहे. आपल्याकडे 31 डिसेंबरला स्टॉक कितीचा होता 24,000चा, त्याला आग लागली. ओके, ही एक अमाऊंट झाली क्लोजिंग स्टॉकची. इन्शुरन्स पॉलिसी आपण कितीची काढली, फक्त 21,000चीच काढलेली होती. स्टॉक 24,000चा होता पण पॉलिसी आपण 21,000ची काढली. आपला स्टॉक डिस्ट्रॉईड किती झाला 20,000चा. ॲव्हरेज क्लॉजमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं मी, कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं की आपल्याला आता बघा ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेशन करायचं आहे. नंबर 2 ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. तर ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय, खूप विशेष गोष्ट असं नाही, खूप सिम्पल आहे. ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज याची ॲप्लिकेशन करण्याची का गरज पडली त्याचं कारण मी तुम्हाला ते सांगतोय. आपण जर 24,000 रुपयाचा आपल्याकडे स्टॉक होता आणि आपण इन्शुरन्स पॉलिसी 24,000चीच काढली असती, आपल्या ॲव्हरेज क्लॉज वापरण्याची गरज नसती. परंतु आपण स्टॉक किती होता 24,000चा, इन्शुरन्स पॉलिसी आपण कितीची काढली 21,000ची. म्हणजे स्टॉकच्या अमाऊंटपेक्षा इन्शुरन्स पॉलिसी कशी आहे, कमी आहे, म्हणून आपल्या इथं ॲव्हरेज क्लॉज वापरावं लागेल. कारण नेमकं भरपाई किती मिळायला पाहिजे, नुकसान भरपाई किती मिळायला पाहिजे, क्लेम किती मिळायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करायचं, हा ॲव्हरेज क्लॉज इथं आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे. ठीक आहे. तर बघा ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला खूप सिम्पल आहे, एकदा तुमच्यासमोर मी तो देतो. क्लेम इज इक्वल टू याच्यामध्ये 3 गोष्टी साधारणपणे, लॉस ऑफ स्टॉक, इन्शुरन्स पॉलिसीचे अमाऊंट आणि स्टॉकचे अमाऊंट. बघा व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी पहिलं घ्यायचं आपल्याला, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स
पॉलिसी ती किती 21,000 रुपये, म्हणजे आपण इन्शुरन्स पॉलिसी कितीची काढली होती 21,000ची. इथे खाली येईल व्हॅल्यू ऑफ स्टॉक. बघा व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे फायर ज्या दिवशी आली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्टॉक कितीचा होता 24,000चा. बघा इंटू लॉस ऑफ स्टॉक, स्टॉकचा लॉस किती झाला 20,000. ज्या दिवशी फायर आली त्या दिवशी स्टॉक कितीचा होता 24,000चा, आणि आपण इन्शुरन्स पॉलिसी कितीची काढली 21,000ची एक्झाम्पलमध्ये दिलेली. बघा क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे 21,000चं आपण इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. ज्या दिवशी डिस्ट्रॉईड झाली आपला स्टॉक त्या दिवशी स्टॉक किती रुपयाचा होता आपल्याकडे 24,000चा, ₹24,000, आणि स्टॉकचा लॉस किती झाला 20,000चा, ₹20,000. आता हे कॅल्क्युलेशन आपल्या इथं करायचं. बघा सिम्पल आहे खूप. हे 3 शून्य कॉमन आहे, हे 3 शून्य कॉमन आहे, उडून टाकू आपण. 4ने भाग जातोय, 4 सक 24, 4 पंच 20. ओके. पुन्हा आपण काय करूया, या 6ने या 21,000ला भाग देऊ. 6 1 6, 6 18, 3 उरले. ओके. 3वर शून्य घेतला 30 झाले, 6 पंच 30. ओके. आणि हे पुढचे शून्य आहे तसे 2 शून्य. 3,500 गुणिले 5, 3,500 गुणिले 5 जर केलं तर उत्तर किती येतं मी समोर घेतो. बघा हे 0 0 कॉमन आले. 5 5 25, हातच्या आले 2, 5 3 15, 15 2 17, 15 2 17. हे आलं आपलं फायनल आन्सर. म्हणजे हे रुपीजमध्ये बरं का. जरी आपला स्टॉक 21,000 रुपयाचा डिस्ट्रॉईड बाय फायर असला तरी आपल्याला क्लेम कितीचं मिळणार आहे 17,500. असं का झालं, कारण आपला स्टॉक टोटल किती होता 24,000चा, त्याला तो डिस्ट्रॉईड झाला. आपण इन्शुरन्स पॉलिसी 21,000ची काढली होती, म्हणून ॲव्हरेज क्लॉजनुसार आपल्याला नुकसान भरपाई सगळ्या 21,000ची न मिळता आपल्याला ती 17,500ची मिळाली. कितीची मिळाली 17,500ची. तर थोडंसं मी सारांश पुन्हा सांगतो. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण नेमकं काय काय केलं. आपल्याला पूर्ण 18 महिन्याची इन्फॉर्मेशन दिलेली होती. फायर ऑकर झाली 31 डिसेंबर 2015ला, 31/12/2015ला. आपलं जे फिनान्शियल इयर होतं ते 1 जुलै 2014 ते 30 जून 2015 असं 12 महिन्याचं फिनान्शियल इयर होतं. त्याचं आपण आता ट्रेडिंग अकाउंट काढून घेतलं, कॅल्क्युलेट करून घेतलं. ते काढण्यामागचं कारण काय होतं, कारण आपल्याला रेट माहिती. कारण बघा 31 डिसेंबर 2015ला ज्यावेळेस फायर आली त्यावेळेस आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला नव्हता, तो आपण कॅल्क्युलेट करायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, पहिलं जे ट्रेडिंग अकाउंट आहे 12 महिन्याचं ते कॅल्क्युलेट केलं. जेवढं सेल झालं त्याच्या मानाने प्रॉफिट किती झालं तर 20% प्रॉफिट झाला, हे आपण कॅल्क्युलेट केलं. सेल होता 90,000चा, प्रॉफिट होता 18,000, म्हणजे 20% प्रॉफिट झालं, हे आपण तिथं कॅल्क्युलेट केलं. दुसरं आपण जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं आहे त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं की ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती होता 20%, सेल्स किती होता 50,000, ग्रॉस प्रॉफिट किती झाला 10,000चा. आणि त्याच्यावरून आपण काय केलं क्लोजिंग स्टॉकची कॅल्क्युलेट केली व्हॅल्यू, ती किती आली 24,000. याचा अर्थ आपल्याला समजलं, कॅल्क्युलेट केलं आपण की 24,000 रुपयाचा स्टॉक हा 31 डिसेंबर 2015ला होता. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे. तर बघा 2015 31 डिसेंबर 2015ला जो 24,000 रुपयाचा स्टॉक होता तो डिस्ट्रॉईड बाय फायर झाला. पण आपण इन्शुरन्स पॉलिसी 24,000ची न घेता ती 21,000ची घेतलेली होती, म्हणून आपल्याला तिथे ॲव्हरेज क्लॉज यूज करावा लागला. त्याचा फॉर्म्युला खूप सोपा आहे. ॲव्हरेज क्लॉज इज इक्वल टू क्लेम. बघा क्लेम इज इक्वल टू इन्शुरन्स पॉलिसीचा अमाऊंट डिवाइड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. तर ते आपण केलं तर तेव्हा आपलं असं कळलं की 17,500 रुपयाचा आपला स्टॉक काय झाला आहे, क्लेम, त्याची नुकसान भरपाई आपल्याला मिळालेली 17,500ची. तर हा क्लेम अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारले जातात. तर हा एक्झाम्पल होता लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी. तर अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर इथं संपलेला आहे.